नमस्कार मंडळी, मी आज आलो आहे महादेव कोकाटे सर, जे इंग्लिशचे मास्टर म्हणून ओळखले जातात. त्यांच्याशी आज मी भेटायला आलो आणि त्यांची आज मुलाखत घेणार आहे. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया काही त्यांचा जो पहिल्यापासूनचा प्रवास होता, जो इंग्लिशचा प्रवास आहे, तो त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया. धन्यवाद. मित्रांनो, मी महादेव कोकाटे. गेली 40 वर्ष मी इंग्लिश या एकाच विषयावरती संशोधन करतो आहे आणि शिकवतो आहे सुद्धा. तर मी शिकवत असताना मला असं जाणवलं की सुमारे 95% लोकांना आयुष्यभर इंग्लिश शिकूनसुद्धा इंग्लिश बोलता येत नाही. मग हे बोलता येत नाही का? ज्यांना इंग्लिश बोलता येत नाही ते काही बुद्धिमान नाही आहेत का? तर ते बुद्धिमान आहेत, पण दुर्दैवाने इंग्लिशमध्ये इंग्लिश बोलायला शिकवण्याची सोयच नाही. म्हणून MA BA वगैरे झाले, आयुष्यभर शिकले तरी त्यांना इंग्लिश बोलता येत नाही. कारण आपण जे इंग्लिश शिकतो आहे ते काय आहे याचा आता तुम्हाला मी सांगतो आहे काय ते. आपण जी इंग्लिश शिकतो आहे ते 2 प्रकार आहेत. एक लिहायची इंग्लिश म्हणजे रायटिंग इंग्लिश, ज्याला मी हाताने लिहायची इंग्लिश असे म्हणतो. दुसरी जी इंग्लिश आहे ती रीडिंग इंग्लिश, ज्याला मी डोळ्याने वाचायची इंग्लिश म्हणतो. आणि ग्रामर, ह्या 3 गोष्टी संपूर्ण जगाला माहिती आहे इंग्लिशच्या. पण ह्या 3 गोष्टी शिकल्यानंतर एकाही माणसाला इंग्लिश बोलायला येत नाही. आता तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे? काही लोक तर इंग्लिश बोलत आहेत, मग तुम्ही असं कसं काय म्हणू शकताय? तुमचं प्रश्न अगदी योग्य आहे, पण ते जे बोलतात त्याचं कारण वेगळंच आहे. आणि हे कारण जगातल्या एकाही माणसाला माहिती नाही आहे. लोकांना असं वाटते ज्या 5% लोकांना इंग्लिश बोलता येते ते ग्रामरमुळे येतं आहे, असं त्यांचा गैरसमज आहे. खरं म्हणजे ग्रामर शिकून जगातल्या एकाही माणसाला इंग्लिश बोलता येत नाही. याचा पुरावा बघा. ग्रामर कोळून प्यायलेल्या शिक्षकांना, जे ग्रामर संपूर्ण शिकवतात, अशा 95% शिक्षकांना आयुष्यात इंग्लिश बोलता येत नाही. आणि तुम्ही म्हणता आता प्रश्न असा आहे, म्हणजे बोलतात ते कशामुळे? तर त्याचं कारण आहे ते जे लोक इंग्लिश बोलतात, ज्यांना त्या 5% लोकांना इंग्लिश बोलता येते, ते त्यांच्या स्वतःच्या टॅलेंटमुळे येत आहे, कुणाच्याही शिकवण्यामुळे नाही. बरोबर. आणि टॅलेंट हे प्रत्येकाला वेगवेगळ्या क्षेत्रात असतं. काहींचं जे टॅलेंट इंग्लिशमध्ये आहे त्यांनाच इंग्लिश बोलता येतं. ज्यांच्यामध्ये टॅलेंट नाही आहे इंग्लिशचं, त्यांना इंग्लिश बोलता येणार नाही. म्हणजेच जोपर्यंत तुम्हाला 10वी-12वी पर्यंत जर टॅलेंटमुळे इंग्लिश बोलता आलं असतं तर तेवढ्या वेळात ते यायला पाहिजे होतं. आता हा काळ गेला की नंतर त्याने आशा सोडून द्यायची आहे. ते जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी ते इंग्लिश बोलू शकत नाही. कारण जगामध्ये एकाही माणसाला इंग्लिश बोलायला शिकवता येत नाही. मुळात इंग्लिश कशामुळे बोलता येतं हे जगात कोणालाच माहिती नाही. आणि त्याचाच मागोवा मी घेतलेला आहे. तेव्हा मी हे वाक्य म्हणजे असा दावा करतोय की कशामुळे इंग्लिश बोलता येतं हे जगात कोणाला माहिती नाही. मग मी असा माझा प्रवास ह्या दिशेने चालला की 95% जे लोक इंग्लिश बोलत नाहीत किंवा त्यांना जे बोलता येत नाही त्याच्या मुळाचं कारण काही ते मला असं दिसून आलं की मी आता सांगितलं तसं की कशामुळे इंग्लिश बोलता येतं हे कोणाला माहिती नाही. खुद्द ज्यांची इंग्रजी भाषा आहे, मातृभाषा आहे, त्या इंग्रजांना सुद्धा इंग्लिश कशामुळे बोलता येतं हे माहिती नाही. त्यामुळे ते पण शिकवू शकत नाही. म्हणून मी काय केलं, माझ्या डोक्यात एक प्रश्न असा निर्माण झाला की इंग्लंडची लहान मुलं शाळेत जाण्यापूर्वी ABCD स्पेलिंग प्रॅक्टिस आणि ग्रामरशिवाय इंग्लिश बोलतात. ते का बोलतात हा माझा संशोधनाचा विषय होता. तर ह्याच्यावरती मी अभ्यास करत गेलो, पण उत्तर काय सापडना. 23 वर्ष माझी हाच प्रश्न मी स्वतःला विचारतो की इंग्लंडची लहान मुलं इंग्लिश का बोलतात.
आम्ही ABCD स्पेलिंग ग्रामर शिकतोय तरी आम्हाला इंग्लिश बोलता येत नाही, आणि ते ABCD ग्रामर शिकत नाहीत तरी पण त्यांना इंग्लिश बोलतात हो. का? हा माझा संशोधनाचा विषय. दुसऱ्या विषय माणसाने आहे ना या प्रश्नाचं उत्तर शोधून काढण्यासाठी प्रयत्न केला, आणि 23 वर्ष कोणीच वाट पकवू शकत नाही. जास्तीत जास्त तुम्ही 1 वर्ष प्रयत्न करा. 2 वर्ष, बरोबर. आता मी तुम्हाला असं विचारलं की इंग्लंडची लहान मुलं शाळेत जाण्यापूर्वी इंग्लिश का बोलतात, तर तुमचं जगातल्या सगळ्या लोकांचं एकच उत्तर आहे, कारण इंग्लिश त्यांची मातृभाषा आहे. तिथलं वातावरण, घरच्या माणसाचं इंग्लिश बोलणं कानावर पडतं, म्हणून ते इंग्लिश बोलतात. माझं पण उत्तर तेच होतं, पण ते मला उत्तर पटत नव्हतं. काहीतरी चूक आहे हे मला जाणव, पण नेमकी चूक काय हे माहिती नव्हतं. म्हणून मी सतत त्या मुळाशी गेलो की इंग्लंडची लहान मुलं इंग्लिश का बोलतात, ABCD स्पेलिंग प्रॅक्टिस आणि ग्रामर शिवाय. त्याच्यानंतर 23 वर्षानंतर माझ्या प्रयत्नाला यश आलं, आणि मला इंग्लंडच्या लहान मुलांच्या इंग्लिश बोलण्याचं रहस्य कळलं, आणि ते रहस्य म्हणजे जगाला मिळालेली माझ्याकडून बोलण्याच्या इंग्लिशची भेट आहे. ते रहस्य असं आहे, इंग्लंडच्या लहान मुलाला आणि त्यांच्या आई वडिलांना आणि घरात जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांना इंग्रजी भाषेतल्या फक्त 4 गोष्टी येतात. या 4 गोष्टी आल्यामुळे ते इंग्लिश बोलतात, आणि ह्या 4 गोष्टी तुम्ही जगातल्या कुठल्याही माणसाला शिकवलं आणि शिकवलं तर त्याला इंग्लिश बोलता येईल. पण हा तुमचा माझा दावा कसा खरा आहे का खोटा आहे, तर ह्याचा प्रयोग मी हजारो विद्यार्थ्यांवरती केला. सगळ्यांना त्या 4 गोष्टी शिकवल्या, आणि मला आश्चर्यकारक असा रिझल्ट मिळाला की 100% ज्यांना मी इंग्लिश 4 गोष्टी शिकवल्या ते सगळ्यांना इंग्लिश बोलता आलं. त्यानंतरच मी या 4 गोष्टींचा समावेश करून कोकाटे इंटरनॅशनल इंग्लिश या नावाचं जगातलं पहिलं बोलण्याच्या इंग्लिशचं पुस्तक लिहिलं, ज्याला मी माझ्या भाषेत तोंडाने बोलायची इंग्लिश असं म्हणतो. म्हणजे तोंडाने बोलायची इंग्लिश ही आता वेगळी आहे. आपल्याला जगाला जे इंग्लिश येते ते हाताने लिहायची, डोळ्याने वाचायची आणि ग्रामर, आणि माझी इंग्लिश म्हणजे तोंडाने बोलण्याची इंग्लिश. आता ही माझी ही सेपरेट आहे. त्याचा ही इंग्लिश जगातल्या एकाही माणसाला माहिती नाही, माझे विद्यार्थी आणि माझे वाचक सोडून. तर ह्या 4 गोष्टी कोणत्या त्या मी पुस्तकात मांडलेल्या आहेत. आता तुम्हाला त्या 4 गोष्टींची नावं सांगतो, म्हणजे त्या 4 गोष्टीचा आधार घेऊन तुम्ही कदाचित स्वतंत्रपणे इंग्लिश बोलू शकाल, पण शक्यता फार कमी आहे. कारण मला जसं हवं तसं तुम्ही ते अभ्यास करू शकणार नाहीये. तर त्या 4 गोष्टी सांगतो. त्या 4 गोष्टी अशा आहेत, त्या लहान मुलांना आणि त्यांच्या घरातल्या सगळ्या लोकांना इंग्लिश भाषेतले सगळे शब्द येतात. त्या सर्व माणसांना आणि मुलांना इंग्रजी भाषेतली 5 क्रियापदं येतात, 5 क्रियापदांची रूपं येतात. जगामध्ये 3च रूपं शिकवतात, मी 5 शोधून काढलेली आहेत. आणि इंग्लिशमध्ये बोलले जाणारे सगळेच्या सगळे वाक्यांचे प्रकार त्या लहान मुलांना आणि त्यांच्या आईवडिलांना येतात. आणि एक वाक्य 10 प्रकारात बदलता येतं, म्हणून हे सगळे लोक इंग्लिश बोलतात. आणि ज्यांना ह्या गोष्टी मी शिकवल्या त्यांना इंग्लिश बोलता आलंय, ते पण 100%. ज्याप्रमाणे दारू पिल्यानंतर नशा येते, तशी ह्या 4 गोष्टी शिकल्यानंतर इंग्लिश बोलता येतं असा माझा अनुभव. मी ऐकलंय की तुम्ही 1 तासामध्ये इंग्लिश शिकवता. हा, 1 तासाचं रहस्य असं आहे, सगळ्यांना आश्चर्य वाटतं की मी 1 तासात कसं काय शिकवतो. तर त्याचं साधं आणि सिंपल असं आहे, तुम्हाला 1ली पासून ते MA पर्यंत जे काही शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये शिकवतायत ते सगळं चुकीचं शिकवतायत. आता तुम्हाला धक्का बसेल चुकीचं मी म्हणतोय, पण मी तुम्हाला त्याचं उत्तर देतो. आपल्याला काय शिकवलं गेलंय? व्याकरण हा इंग्रजी भाषेचा टिंब आहे. काय व्याकरण हा भाषेचा काय?
तर आपल्याला जसं शिकवलं गेलं आपल्या सगळ्या पुस्तकात असेल ग्रामर हा इंग्रजी भाषेचा पाया आहे, फाउंडेशन. बरोबर. तर माझा असं तुम्हाला सगळ्यांना प्रश्न आहे जगाला की व्याकरण हा जर इंग्लिशचा पाया आहे तर बाबा मग कळस कुठे आहे? हो. कारण पाया आहे म्हणजे कळस कुठेतरी असला पाहिजे एवढं नक्की आहे. बरोबर. जगाकडे ह्या प्रश्नाचं माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. कारण मुळात चुकीच्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे ते पायाच शोधण्याच्या भानगडीत त्यांना ग्रामरला जो माझ्या दृष्टीने ग्रामर हा कळस आहे. आणि शाळेत जाण्यापूर्वी इंग्लंडची लहान मुलं जे इंग्लिश बोलतात तो पाय आहे. बरोबर. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा इंग्लिश बोलता आलं पाहिजे, हा पाय आहे. बघा जगातल्या सगळ्या भाषा आई वडील आपल्या आई विशेषतः आई आपल्या लहान मुलांना तिची मातृभाषा शिकवते. बरोबर आहे. मग पहिल्यांदा ती काय शिकवते? ग्रामर शिकवत नाही तर ती पाया शिकवते, म्हणजे बोलायला शिकवते. आणि हे बोलता शाळेत जाण्यापूर्वी बोलता आलं की मग ग्रामरचं काम सुरू होतं. खरं म्हणजे ग्रामरची तशी काही गरज नाही आहे, पण अभ्यासक्रमात त्याचा समावेश केल्यामुळे ग्रामर सुरू होतं. तर ग्रामरमध्ये त्यांच्या इंग्लिशमध्ये भर पडते असं नाही. कारण 50 वाक्यांची जी बोलली जाणारी सुमारे 101 वाक्यांचे जे प्रकार आहेत ते आले की आपोआप सगळ्यात संपूर्ण जग जी भाषा बोलते ते त्याच्यात साधारण या 100 वाक्यामध्ये त्याचा समावेश केलेला आहे. मग मी माझ्या पुस्तकात हे केलेली आहे, ती सगळी वाक्य मांडलेली आहेत. मग एका तासात का शिकवतो तर एका तासात चुकीचं येते हे मी एका तासात सगळ्यांचं दुरुस्त करतो, संपलं काम. हा एका तासाचा अर्थ आहे. लोक त्याचं तसं घेत नाहीत. त्यामुळे एवढी वर्ष शिकतोय नाही आणि एका तासात केलं. अरे बाबा मी तुमचं इंग्लिश शिकवत नाही, मी माझी इंग्लिश शिकवतोय, म्हणजे बोलण्याची इंग्लिश. ही मी शोधून काढलं, ही माझ्या मालकीची इंग्लिश आहे. कारण याचं मी पेटंट घेतलेलं आहे. माझ्या परवानगीशिवाय जगातल्या एकाही माणसाला माझी इंग्लिश शिकवता येणार नाही. हां, मृत्यूनंतर 60 वर्षाने संपूर्ण जग माझी परवानगी कारण मी नसणारच आहे. तर तुम्ही ते पुस्तक म्हणजे 4 गोष्टी शिकवू शकता. तर तुम्ही इंग्लिश मास्टर म्हणून तुमची दखल कोणी कोणी घेतली होती? आता माझे विषय काय माहिती आहे ना तुम्हाला की एका तासात इंग्लिश ही माझी स्पेशालिटी आहे. बरोबर. आणि मी एका तासात इंग्लिश बोलायला शिकवतो म्हणून टाइम्स ऑफ इंडिया, एशियन एज, मिड डे, प्रिया तेंडुलकर टॉक शो, मुंबई दूरदर्शन, आकाशवाणी यांनी माझ्या मुलाखती छापलेल्या आहेत. नंतर मी एका तासात इंग्लिश शिकवतो म्हणून मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका कमिशनरांनी त्यांच्या स्टाफसाठी माझा एका तासाच्या कोर्सचा कार्यक्रम ठेवलेला होता. पुणे पोलीस कमिशनर, नाशिक पोलीस कमिशनर ह्यांनी आपल्या पोलिसांना एका तासात इंग्लिश शिकवण्यासाठी माझे क्लासचं आयोजन केलेलं होतं. तर अशा तऱ्हेने हे माझं तसं म्हणजे लोकांचा हा रिस्पॉन्स आहे, म्हणजे दखल घेण्याचाच प्रकार आहे. मी जर एका तासात शिकवलं नसतं तर मला कोणी विचारलं नसतं. बरोबर. तर माझं एका तासाची स्पेशालिटी आहे. आणि विशेष म्हणजे अभिमानास्पद सांगण्याची गोष्ट म्हणजे मी जो बोलण्याच्या इंग्लिशचा शोध लावलेला आहे त्याला जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांनी सुद्धा मान्यता दिलेली आहे. त्यामुळे मी बोलण्याच्या इंग्लिशचा शोध लावला नाही असं जगातला एकही माणूस म्हणू शकत नाही. आणि तुम्ही म्हणजे आता शाळा आल्या, मराठी शाळा असेल किंवा हायस्कूल कॉलेज, येथे तुम्ही जाऊन प्रशिक्षण देऊ शकता का? तुमचं एका तासाचं माझं काम गेल्या 20 वर्षापासून चालू आहे. अच्छा. की मला आमंत्रण देतात की सर आम्हाला शिकवायला या. बरोबर. मी जातो, ते मानधन देतात, माझा सत्कार करतात वगैरे वगैरे सगळं. आणि शिकवणं ही माझी हॉबी आहे. बरोबर. माझं टॉनिक आहे. मी आज जो तुम्हाला दिसतोय तुमच्या समोर तो केवळ इंग्लिश बोलायला शिकवतो म्हणूनच आहे, कारण हे माझं टॉनिक आहे. म्हणून मी मरेपर्यंत, जिवंत असेपर्यंत, बोलू शकतो तिथपर्यंत मी इंग्लिश बोलत शिकवत राहणार आहे. आणि मी देवाकडे प्रार्थना करतो माझा मृत्यू हा इंग्लिश शिकवताच व्हावा.
ओके. तर मित्रांनो, सरांशी आता खूप आम्ही गप्पा गोष्टी झाल्यात. तर तुमच्या पण शाळा असेल किंवा तुमच्या ऑफिस असेल, असं काही असेल तर तुम्ही नक्की सरांशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही 1 तासाचं प्रशिक्षण त्यांच्याकडून घेऊ शकता. सर, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. धन्यवाद. धन्यवाद.